संत रोहिदास महाराज यांच्या 649व्या जयंतीनिमित्त जी.के. मागासवर्गीय बहुउद्देशीय संशोधन संस्था सोलापूर यांच्या वतीने संगमेश्वर कॉलेज 7 रस्ता या ठिकाणी मध्यवर्ती जयंती उत्सव साजरा करण्यात आला। संस्थेचे 9वे हे वर्ष आहे। 2 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6 वाजता कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। सर्वप्रथम संत रोहिदास यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले, आरती करण्यात आली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दुय्यम निबंधक अधिकारी जिल्हा परिषद श्री व सौ खडतरे, भाजपा नूतन नगरसेविका संगीताताई शंकर जाधव, नूतन नगरसेवक सत्यजित भैया वाघमोडे, आस्था रोटी बँक महिला उपाध्यक्ष छाया गंगणे, दैनिक शिवनिर्णय संपादक अनिल शिराळकर माने, जी.के. संस्थेचे सचिव वैजनाथ बिराजदार, PSI सुहास माने आदी होते। या उत्सवामध्ये निराधार माता भगिनींना मायेची ऊब म्हणून चादरींचे वाटप करण्यात आले। जी.के. संस्थेकडून संजय गांधी श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना मंजूर पत्राचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले। गेल्या 3 वर्षांपासून महिला माता भगिनींना सौभाग्याचे लेणे हळदी कुंकू हा कार्यक्रम, लहान मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून जुन्या व नवीन गाण्यांची मैफिल, ऑर्केस्ट्रा, मधुर सुरांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यामध्ये गायक रवींद्र शिंदे, दत्तात्रय कोळी, वर्षा सोनावले, महेंद्र बुट्टे, जमादार सर उपस्थित होते। कार्यक्रमाप्रसंगी अरुणा चव्हाण, महिला उत्सव समितीचे अध्यक्ष गोदावरी गायकवाड, उपाध्यक्ष सुनीता सलगर, कार्याध्यक्ष निर्मला पटणे, कविता गवळी, कविता लांबतुरे, सुनीता बडवणे, अनुराधा जाधव, सुरेखा बोमणे, विठाबाई वाघमोडे, सविता गायकवाड, मंगल घोडके, पद्मिनी लोखंडे, कांताताई सोनवडे, विमल शिंदे, संगीता कांबळे, राही खंदारे, संगीता कांबळे, संगीता ननावरे, प्रभावती निचळ, जी.के. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोषदादा गायकवाड यांनी गेल्या 8 वर्षांपासून संस्थेची कार्याची माहिती सांगितली। कार्यक्रमात सर्व समाज बांधव, महिला भगिनी, संस्थेचे पदाधिकारी, मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते। रविदास महाराजांचं आज जयंती, त्या जयंतीच्या निमित्ताने आपण उपस्थित राहिलात सगळे या ठिकाणी। आणि मलाही या ठिकाणी संतोषदादानं बोलवलं, त्याबद्दल मी मनपूर्वक आभार मानतो। मन चंगा तो कटो मी गंगा, हे संत रविदास महाराजांचं लोकवाक्य आहे। ते आजही म्हणजे 650 वर्षापूर्वी जे त्यांनी मांडलं, ते आजही आपल्या जनमानसामध्ये आजच्या दैनंदिन जीवनामध्ये ते सर्वात महत्त्वाचं लोकवाक्य झालेलं आहे। त्या पद्धतीनं आपलं जे काय भक्ती असेल देवावरची, ते आपल्या मनामध्ये असायला पाहिजे। आणि जे काय जीवनामध्ये आपण कार्य करत असताना निष्पक्ष, निस्वार्थ पद्धतीने काम करायला पाहिजे। त्यांचं जे काही महाराजांचं जे काही विचार आहेत ते आपल्या सत्याच्या जीवनामध्ये, आचरणामध्ये आणलं तर खूप चांगलं आपलं जीवन घडू। आणि जे काय तरुण वर्ग आहे विशेष करून, त्यांचंही खूप चांगल्या पद्धतीनं पुढं करिअर होईल। त्या दृष्टिकोनातून आपण एक समाजाचं घटक म्हणून आपण सर्वांच्या प्रयत्नाने आपण ते तळमळीनं महाराजांचे विचार ते तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण सर्वांनी मिळून करूया। श्री संत रविदास महाराजांचं जी जयंती आहे ते या ठिकाणी मला 3-4 वर्ष झालं कंटिन्यू संतोष दादा हे मला बोलवतात या ठिकाणी। आणि सर्व आपले जे काय पदाधिकारी आहेत आपले सगळे इथं संस्थेचे आणि संस्थापक अध्यक्ष संतोष दादा यांच्या अनेक प्रयत्नातून हे जयंती मोठ्या उत्साहानं या ठिकाणी साजरा होताना दिसत आहे। जी.के. सामाजिक संस्था ही एक संस्था नसून चळवळ आहे। जी काही योजना आहेत ते जिल्हा परिषदेच्या असू द्या, केंद्र शासनाच्या असू द्या, महानगरपालिकेच्या असू द्या, हे सगळे जे काही योजना आहेत ते तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम संतोषदादा व त्यांचे पदाधिकारी हे खूप निष्ठेने हे करत आहेत। याचा खूप आनंद होतोय मला। आणि या ठिकाणी मला बोलवण्यात आलं त्याबद्दल मी मनस्वी आभार। धन्यवाद। पण हे रोज दैनंदिन कामानिमित्त घराची जबाबदारी, मुलांचं शिक्षण, त्यानंतर त्यांचा रोजगार, त्यांना कुठला उत्सव साजरा करायचं म्हणलं तर त्यांना वेळ मिळत नाही। तर आम्ही गेल्या 3 वर्षापासून अशी एक संकल्पना म्हणजे तयार केली घरामध्ये बसून। ते आमचे माताजी म्हणले की तू जर हे करत असशील तर मी तुला साथ देते। म्हणजे आमची कोकटनूरची आई लम्मा देवी त्यांनी म्हणले
निराधार महिलांसाठी तुम्ही हळदी कुंकू हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करा. आणि आम्ही तो गेल्या 3 वर्षापासून या ठिकाणी हळदी कुंकू खास महिलांसाठी, त्यानंतर एक संस्थेच्या वतीने त्यांना भेटवस्तू, जे आमचे निराधार जे आमचे बाळगोपाळ आहेत त्यांच्यासाठी शैक्षणिक साहित्य, त्यानंतर त्यांना जसं आमच्या संस्थेकडनं आम्हाला योग्य वाटेल तसं आम्ही संस्थेच्या माध्यमातून 1 वर्ष ब्लँकेट वाटप केलेलं आहे. 1 वर्ष आम्ही त्यांना वह्या दिलेले, पेन दिलेलं आहे. तसं बघितलं तर 9 वर्षात कला, क्रीडा, साहित्य, संस्कृती, पर्यावरण, आरोग्य शिबिर असे बरेचसे कार्यक्रम या ठिकाणी आपण सोलापूर शहरामध्ये राबवलेले आहेत. एक विशेष आपल्याला सांगायला मला आनंद वाटतो की महाराष्ट्रामध्ये 1980 साली देवदासी महिलांना पगारी होत्या संजय गांधी श्रावणबाळ योजनेअंतर्गत. मी लहानपणी त्यावेळेस माझं वय साधारण 14-15 वर्ष असेल. माझ्या आजीला त्या पगारीसाठी मी फिरलो, पण ती पगार झाली नाही. त्यानंतर जागतिक महिला दिनानिमित्त मी मंगळवार येथे 7 जे देवदासी महिला आहेत अशा 7 महिलांचा मी मंगळवार नगरपालिकेकडनं जे तिथलं जे तहसील कार्यालय तिथून 7 महिलांना मी देवदासीचा पगार मंजूर करून दिलेला आहे. आणि महाराष्ट्रात आपण पहिलं DK मागासवर्गीय संस्थेच्या वतीने हे काम केलेलं आहे. आणि आज मी ते त्यांचं सौभाग्य असून ते शासनाचा पगार घेतात. म्हणजे जे काम जमत नाही ते मला आनंदानं करायला आवडतं. का तर मी घरी गेल्यावर सगळं सांगतो, यांचं काम आलेलं आहे, त्यांचं काम आलेलं आहे, ह्या माता भगिनीचं आलेलं आहे, ते तरुण युवक आहे, त्याचं काहीतरी बँकेचं काम आहे. अशा माध्यमातनं जवळपास मी मुद्रा योजनेतनं 40 तरुण रोजगार मी या ठिकाणी सोलापूर शहरात उपलब्ध करून दिलेले. बोलतो हे तोंडी नाही, कागदपत्र सहित आपल्याकडे पुरावा आहे. त्यांना दिलेला चेक, त्यांचे फोटो, व्हिडिओ सर्व आहेत. त्यानंतर कोरोनाचा काळ आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे. कसा होता तो काळ? अतिशय बिकट. गेलेला माणूस परत येईल याची गॅरंटी नव्हती. त्या कोरोनाच्या काळामध्ये संत रोहिदास चर्मोद्योग महामंडळ यांनी मला बोलवून घेतलं. त्यांनी असं मला सांगितलं की संतोष दादा, तुमच्या संस्थेचं काम चांगलं आहे आणि आपण एक संकल्पना राबवू. जे कोरोनामध्ये जे किराणा दुकान, लॉन्ड्री, जे छोटे व्यवसाय, दुग्ध व्यवसाय, बेकरी, अशा लोकांना आपण संत रोहिदास महामंडळकडून 10,000 रुपये जे अनुदान दिलं जातं, ते अनुदान आपण प्रत्येकी 10,000 अशा आपण 1.5 लाख रुपये वाटू. पण तो कार्यक्रम आला, असं कार्यक्रम असा आम्हाला ओपनमध्ये करता येत नव्हतं कोरोनामुळे. मग तो कार्यक्रम आम्ही समाज कल्याण केंद्र रंगभवन या ठिकाणी आयोजित केला. त्या कार्यक्रमाला आपल्या अक्कलकोटचे स्वामी सरचे, स्वामी समर्थ मंदिरचे ट्रस्टी, माझे खास मित्र अमोलराजे भोसले, त्यांची इथं उपस्थिती होती. अशा प्रसंगामध्ये आपण त्यांना 10,000 रुपये वाटप केले आणि त्यांच्याकडनं कुठलाही महामंडळानं 1ही रुपया घेतला नाही. परत हे अनुदान दिलेलं आहे. आज ज्यावेळेस मी संस्था चालू केली त्यावेळेस निराधार माझ्या माता भगिनींना 600 रुपये अनुदान होतं. बरोबर आहे का नाही? खरं आहे का? 600वरून 1000 केलं. 1000ला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जो त्यांचा जो पुतळा आहे तिथं आम्ही मिठाई वाटून उत्सव साजरा केला. बरोबर आहे का बडवताई? बरोबर आहे. त्यानंतर परत 500ची वाढ केली. म्हणजे किती झाले? 1500 रुपये झाले. उत्सव केला साजरा. ऐकू येईल आता आमची कितीची मागणी? 3,000 रुपये करणार. शब्द आपला. प्रत्येक दिवशी तुम्हाला 100 रुपये मिळाला पाहिजे आणि तो तुमचा हक्क आहे आणि तो मी तुम्हाला मिळवून देणार. फक्त तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीमागं पाहिजे. मग कुठं लढायचं? आपली आई की घरात बसलेली आई लम्मादेवी, तुमचा आशीर्वाद असल्यावर मला कशाची भीती? आज आपण या ठिकाणी 9वं वर्ष साजरा करतोय आणि खरं तर सांगितलं तर खरंच तुमचा मी हात जोडून नतमस्तक होतो. तुम्ही आहे म्हणून मी आहे. मी काहीच करू शकत नाही. तुम्ही वेळात वेळ काढून
भावासाठी येता, मुलासाठी येता, लेकासाठी येता आणि तुमच्या साहेबासाठी पण येता. हे सर्व तुमच्या पाठिंब्यानं, तुमच्या सहकार्यातनं मी करतोय. मी काही करत नाही. अजून मी म्हणतो मी काहीच केलं नाही. आपल्याला बरंच काय करायचं आहे. आज या ठिकाणी बरेच समाज बांधव आलेले आहेत, माता भगिनी आलेले आहेत, आमचे मित्र परिवार आहे, ऑर्केस्ट्रा करणारे आमचे शिंदे साहेब आहेत, दत्तात्रय कोळी साहेब आहेत, त्यानंतर आमचे मॅडम आहेत. बऱ्याच जणांची तर नावं मला अजून माहीत नाहीत, पण मी बातमीमध्ये पेपरमध्ये घेणार आहे, काळजी करू नका. आता आपलं दीप प्रज्वलन झालेलं आहे. त्यानंतर ब्लँकेट आपण यावर्षी काय केले, मायेची ऊब म्हणून जीके मागास संस्थेच्या वतीनं आपण चांगल्या क्वालिटीचे या ठिकाणी चादर वाटप करणार आहे. त्यानंतर जे आपले जे बाळगोपाळ आहेत त्यांना वही आणि पेन असे या ठिकाणी देणार आहे. आणि कार्यक्रम झाल्यानंतर परत गाणी होणार आहेत, त्यात अल्प उपहार देणार आहे. हे सर्व करून आणि मला विचारूनच घरी जायचं, ही माझी विनंती आहे. संत रोहिदास महाराज की मन चंगा तो, संत रोहिदास महाराज की मन चंगा तो. धन्यवाद.